नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र राज्य सैनिक कल्याण विभागामार्फत परमनंट जॉब वॅकन्सी निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 25,500 ते 81,100 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाणार आहे। ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला या ठिकाणी करायचे आहे। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघे या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 मार्च 2024 या ठिकाणी आहे। अधिक माहितीच्या मित्रांनो, या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, शैक्षणिक अर्थ काय लागणार आहे, सर्व माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर मित्रांनो, या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे कल्याण संघटक गट क या पदासाठी आहे। 25,500 ते 81,100 रुपये इतके तुम्हाला वेतन जे आहे या ठिकाणी दिलं जाणार आहे। एकूण 40 जागांसाठी वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे। कॅटेगरीनुसार वॅकन्सी ज्या आहेत आपण या ठिकाणी बघू शकता। त्यानंतर वसतिगृह अधीक्षक गट क या पदासाठी वॅकन्सी आहे। 25,500 ते 81,100 रुपये प्लस भत्ते तुम्हाला या ठिकाणी दिले जातील। 17 जागांची वॅकन्सी या ठिकाणी आहे। कॅटेगरीनुसार वॅकन्सी आपण स्क्रीनवरती बघू शकता। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे कवायत प्रशिक्षक गट क साठी 25,500 ते 81,100 रुपये प्लस भत्ते तुम्हाला दिले जातील। एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। त्यानंतर शारीरिक प्रशिक्षक निर्देशक गट क या पदासाठी तुम्हाला 25,500 ते 81,100 रुपये इतके वेतन तुम्हाला दिले जातील। एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। त्यानंतर वसतिगृह अधीक्षक गट क साठी तुम्हाला 25,500 ते 81,100 रुपये इतके वेतन दिलं जाईल। 3 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत। या ठिकाणी अर्ज जे आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे। परीक्षा शुल्क जे आहे त्या ठिकाणी खुल्या प्रवर्गासाठी 1,000 रुपये आणि मागास प्रवर्ग आर्थिक दुर्बल घटक यांच्यासाठी 900 रुपये या ठिकाणी फीस पेमेंट भरावं लागणार आहे। ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे। आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील ही वेबसाईट आपल्याला मिळेल, त्यावरून तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करू शकता। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। अर्ज करण्याअगोदर आपण संपूर्ण जाहिरात व्यवस्थित वाचा, त्यानंतर त्या ठिकाणी अर्ज करा। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।